देवाची पायी दे मना बुडी, देवाची पायी दे मना बुडी, नको धावू ओढी इंद्रियांचे, सर्व सुखे तेथे होती एक वेळे, न सरती काळे कल्पांती हे, येणे जाणे खुंटे धावे एरझार, न लगे डोंगर उसंतावे, सर्व सुखे तेथे होती एक वेळे, न सरती काळे कल्पांती हे, सांगणे ते तुझ इतुलेची आता, मानी धन कांता विषतुल्य, सर्व सुखे तेथे होती एक वेळे, न सरती काळे कल्पांती हे, तुका म्हणे तुझे होती उपकार, उतरी हा पार भव सिंधू, सर्व सुखे तेथे होती एक वेळे, न सरती काळे कल्पांती हे, विठ्ठल 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 नको धावू ओढी इंद्रियांचे, सर्व सुखे तेथे होती एक वेळे, न सरती काळे कल्पांती हे, पांडुरंगा करू प्रथम नमन, समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगन निहित पानी मंडनम मंडनानम,
तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महागभीर नीरपूर पापधूत भूतलं त्वनत्समस्त पातकारी कारितापदाचलम् जगल्लये महाभये मृकुण्डशूनु हरमेदे त्वदीय पादपङ्कजं नमामि देवि नर्मदे गतं तदैव मे भयं त्वदम्बुवीक्षितं यदा मृकुण्डशूनु शौनकासुरारिसेवितं सदा पुनर्भवाब्धि जन्मजं भवाब्धि दुःखवर्मदे त्वदीय पादपङ्कजं नमामि देवि नर्मदे। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यैत्रयी जननी देवाची संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या देवाची पायी देई मना बुडी नको धावू ओढी इंद्रियांचे सर्व सुख तेथे होती एक वेळे न सरती काळे कल्पांती हे प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतना करता घेतलेला अभंग हा महाराष्ट्राची भूषण देहूचे महासाधू विश्वगुरु जगतवंद्य जगश्रेष्ठ श्रीमंत संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा परमार्थातलं साध्य मला प्राप्त व्हावं त्या साध्यापर्यंत पोहोचण्याकरता आपल्याला मनाच्या सहकार्याची अतिशय गरज आहे। ते साध्य प्राप्त करण्याकरता मनाची प्रार्थना करणारा मनाकडे करुणा भाकणारा तुकोबरांचा 5 चरणाचा गोड असा अभंग चिंतना करता घेतला। विठ्ठल 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 विठ्ठल। आम्ही आमच्या जीवनाची नौका परमार्थाच्या मार्गावर आणून उभी केली आहे। आता ही नौका परमार्थिक जीवनाची गाडी जर आम्हाला साध्यापर्यंत न्यायची असेल तर महाराज आपला परमार्थ यशस्वी व्हावा याच्या करता आपल्यावर चौघांच्या कृपेची नितांत गरज आहे। 1 आपल्यावर कृपा असावी लागते देवाची। 2 आपल्यावर कृपा असावी लागते शास्त्राची। 3 आपल्यावर कृपा लागते संताची आणि 4 आपल्यावर कृपा लागते आत्मकृपा अर्थात मनाची कृपा। या चौघांची कृपा जर नसेल ना तर आपला परमार्थ यशस्वीच होऊ शकत नाही। विठ्ठल 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 विठ्ठल। म्हणून माझ्या परमार्थाला कारणीभूत जबाबदार माझं मन आहे। म्हणून त्या मनाने माझ्यावर कृपा करावी याच्या करता तुकोबराय आज मनापुढे पदर पसरतात, त्याच्या पाया पडतात, स्वतःच्या मनाची विनंती करतात, त्याच्याकडे तळमळीने करुणा भागून मनाकडून सहकार्याची अपेक्षा करतात। विठ्ठल का अपेक्षा करतात, का करुणा भागतात, काय एवढी मनाची प्रार्थना, मनाकडे तळमळ करण्याची काय गरज आहे तुकोबरायला? कारण हेच आहे, देवाची शास्त्राची संताची आणि मनाची कृपा आवश्यक आहे। त्यात देवाची कृपा झाली चांगलंय, शास्त्राची कृपा झाली चांगलंय, संताची कृपा झाली अतिउत्तम,
पण आपल्या मनाचीच आपल्यावर कृपा नाही ना झाली तर आपण परमार्थात एक पाऊल सुद्धा पुढे सरकू शकत नाही. सरकलोच, एक पाऊल सरकलोच तर मागे सरकू, पण पुढे नाही. का? आमचा परमार्थ यशस्वी झाला. तो यशस्वी कुणामुळे झाला तर सरळ सरळ तुकाराम महाराजांचे धाकटे बंधू यांनी सरळ सरळ बोट कुणाकडे दाखवलंय? मनाकडे दाखवलेले. मनुराजा एक देह पुरी, मनुराजा एक देह पुरी, असे नाद तुझ्यासी दोघी नारी, असे नाद तुझ्यासी दोघी नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, तेने कृपा केली आम्हावर म्हणवुनी आलो या देशा, म्हणवुनी आलो या देशा, तेने कृपा केली आम्हावर म्हणवुनी आलो या देशा, म्हणवुनी आलो या देशा, म्हणवुनी आलो या देशा. देह नावाच्या नगराला देशाला आम्ही आलो आणि आमचा परमार्थ यशस्वी झाला. कुणामुळे? त्याने कृपा केली आम्हावर. त्याने म्हणजे कुणी? आमच्या मनाने आमच्यावर कृपा केली म्हणून आम्ही परमार्थात यशस्वी झालो. विठ्ठल 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 विठ्ठल. माय बाप हो, आपल्याच मनाने जर ठरवलं ना याला मातीत घालायचं, मग देव शास्त्र संत उघडून उकळून जरी पाजले तरी नाही. यांची कृपा महत्वाची आहेच हो, देवाची शास्त्राची संताची, पण त्यातले त्यात मनाची नसेल तर तिघांच्या कृपेला नाही महत्व. म्हणून मनाने माझ्यावर प्रसन्न व्हावं, माझ्या उद्धाराला योग्य असं मार्गदर्शन मदत मला माझ्या मनाने करावी म्हणून तुकोबराय आज मनाकडे प्रार्थना करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. काय भूमिका या अभंगाची? जगद्गुरु तुकोबराय रोजच्या नित्य नियमाप्रमाणे रोजच नियम होता महाराजांचा. पहाटे उठावं, इंद्रायणीमध्ये स्नान करावं. करायचे महाराज पूर्वीचे लोक नदीवरच स्नान करायचे. स्नान नदीचं, प्यायला पाणी नदीचंच, भांडे नदीवरच, कपडे नदीवरच, शेताला पाणी नदीचंच. नद्या पण पूर्वी स्वच्छ होत्या. आता आनंदाची गोष्ट आहे, रोज गंगा आरती चालू झाली दर सोमवारी. चांगलंय हा, पण मला असं वाटतं जशी गंगा आरती चालू केली ना, केली चांगलंय, पण मला असं वाटतं आरतीच्या अगोदर गंगा माईला स्वच्छ करणं जास्त गरजेचं आहे. जास्त गरजेचं. ती स्वच्छ नाही, नुसत्या आरत्या उतरून काय करायचं? ती आरती वावळताना तिचा सुद्धा मन म्हणत असेल, पण तिचं बोलणं जर आपल्याला कळत असेल तर, ओ माझी आरती नाही उतरली तरी चाललो, पण पहिलं मला स्वच्छ करा. आपल्याला कसं स्वच्छ राहावं वाटतं? काय नद्यांची दुरावस्था आहे आज. 15 दिवसापूर्वी कुरुडवाडीचं कीर्तन म्हणून पंढरपूरला गेलो. स्नानाला कोणत्या काठावर जावं चंद्रभागा मैयाचा प्रश्न होता. नाव नाही ठेवा, पण तीर्थाची दुरावस्था झाली. पण पूर्वी चांगलं होतं. स्नानाला जायचे महाराज. स्नान आटोपलं की पांडुरंगाला स्नान, मग काकडा, वाराचे अभंग, नाटाचे अभंग, हरिपाठ, आरत्या, रोज असा नियम होता तुकोबरायांचा.
आपला काही नियम आहे? आपला आपला हबप आहे ना आपण. नाही नाव टाकलं पत्रिकेत तर केवढा फुगा येतो आम्हाला, पण नियम धाब्यावर आहेत सगळे. आणि मग हे सगळं झालं, काकडा पूजापाठ का तुकाराम महाराज ध्यान करायचे. ऐका, ध्यान, चिंतन, साधना हे पूजेला पोषक आहे. फक्त पूजा केल्याने मंदिरातला देव आपल्या अंतःकरणात नाही येणार. याचा अर्थ पूजा करू नका असं म्हणायचं नाही मला. फक्त पूजा केल्याने मंदिरातला देव अंतःकरणात नाही येणार. मग मंदिरातला आपल्या अंतःकरणात यावा याच्या करता साधनेने मंदिरातला उचलावा ना आपल्या चित्तात आणावा, तर तो चित्तात येतो. विठ्ठल 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 विठ्ठल. शरीराचे आजार बरे करणारे डॉक्टर्स खूप आहेत, पण रोग मनाला झालेला आहे. त्याचे आजार बरे करण्याकरता त्याच्यावर आघात करणारा परमार्थात्मा त्या मनाला बदलवणारे संत लागतात. ध्यान करायची तुकोबराय. तर ध्यान करता करता तुकोबरायांचं लक्ष एक दिवस आतमध्ये गेलं, मनाकडे. माझी पण विनंती आहे, म्हणजे तुमच्या सकट मला पण मी स्वतःला विनंती करते, अधूनमधून कधीतरी वेळ भेटल्यावर कधीतरी आपल्या स्वतःच्या डोकून पाच जा काय चाललंय मध्ये. आपल्याला बाहेरच्यांच्याच नाल्या उपसायची सवय झाली लोकांच्या, पण लोकांची नाली उपासता उपासता आपले गटार किती साचले याच्याकडे दुर्लक्ष नका करू. आपले गटार साफ करा, लोकांचं लोक पाहतील. आपण काही ठेक्या नाही घेतलेला त्यांचं. कधीतरी आतमध्ये डोकून पाहावं काय करताय आपलं मन. आणि तुकोबरायांनी आतमध्ये डोकून पाहिलं तर पाहिल्यावर तुकोबरायांना स्वतःच्या मनाची घालमेल दिसली, चंचलता दिसली, चलबिचल दिसला मन तुकोबरायांना. आणि सावरलेले गोष्ट तुकोबराय सावध. अरे बापरे, आपल्या घाताला कारणीभूत आहे आपल्या मनाची ही अवस्था. त्यांनी ताबडतोब मनाला थांबवलं आणि त्याला आवाज दिला, मना ए मना ए काय हो तुकाराम महाराज, इकडे इकडे बस जरा इथं बस. तुकाराम महाराजांचं मन येते, ऐकलं त्यानं, ताबडतोब आलं. आपलं नाही ऐकत, आलं बसलं. काय हो काय म्हणता तुकाराम महाराज. अरे काय म्हणतो, काय काय तुझी एवढी पळापळ आहे, ही एवढी घालमेल, चंचलता, धावपळ, ही एवढी जीवनामध्ये तुझी धावाधावी कशासाठी आहे. महाराज आपलं मन चालत नाही, आपलं मन पळत सुद्धा नाही, तर आपलं मन धावत. आता कोठे धावे, कपळे पळे तर नाहीच नाही, पण चाले बी नाही, धावे. आपलं मन सारखं धावतं. का धावतं कधी विचार केलाय? नुसतंच धावतं त्याच्यावर शिक्का मारून मोकळे झालोय आपण, पण का धावताय आपलं मन कधी विचारलाय त्याला? तो पण म्हणला तुकाराम महाराजांना ते म्हणून काय म्हण नुसतंच विचारता का बरं पळतात, पण मी का पळतो कधी विचारलं. मग सांग ना तुला काय पाहिजे. हा म्हणे काय पाहिजे नुसतंच विचारता, कधी दिलं का रे, मग सांग ना काय पाहिजे तुला, काय धावतो तू. महाराज आपलं मन दोनच गोष्टी करता धावतं. एक, आपल्या सगळ्यांची ही जी धावपळ आहे, दगदग आहे, व्यवसाय, व्यापार आहे, शेती, उद्योगधंदा, नोकरी, कष्ट, फक्त कशासाठी आहे बोलत चला. फक्त आणि फक्त सुखासाठी. आम्हाला अपेक्षा काय, काय मिळावं, सुख मिळावं. ऐका, सुख मिळावे अपेक्षा आहे, पण पण कॉम्प्रोमाइज केलंय आपण थोडं. सुख हवंय आम्हाला, पण भला सुख उशिरा मिळालं तरी चालेल, पण ते मिळण्याच्या अगोदर जीवनातलं असणारं दुःख मुळासकट नष्ट झालं पाहिजे, याच्या करता मन धावतंय. विठ्ठल 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 विठ्ठल. सुख पाहिजे आम्हाला, पण ते मिळण्याच्या अगोदर असणारं दुःख नामोनिशान मिटला पाहिजे, मुळासकट नष्ट झालं पाहिजे. एक, मन धावतंय सुखा करता, आणि दोन, धावतंय दुःख नष्ट करण्याकरता. काय पाहिजे तुला? मग ते म्हणे काय पाहिजे, काय सरळ सरळ मला सुख पाहिजे तुकोबराय.
आहे, सुखच पाहिजे ना म्हणले हो. का बंगला पाहिजे? नाही नाही. का पद पाहिजे? नाही नाही. मानपान पाहिजे? अजिबात नाही. संपत्ती पाहिजे? काहीच नाही पाहिजे. तू कोबरा आहे. मला पाहिजे ते फक्त सुख. मी जे धावतोय, जे पळतोय ते केवळ कशासाठी? सुखासाठी. बर, सुखच पाहिजे ना तुला, दुसरं काहीच नाही पाहिजे. काय? मग मी सांगतो ते ऐक. काय ऐकू? जर तुला सुख पाहिजे असेल तर सुखा करता तू जे इतरत्र धावतोय ना, महाराज मनाला वाटतं बंगला बांधल्यावर सुख मिळेल. मिळतं का? असं काय म्हणता? नाही, तुम्हाला सुख नाही का बंगले बांधून? मिळतं. बंगला बांधल्यावर सुख मिळतं, तात्पुरतं, कायमस्वरूपी नाही. थोडा वेळ त्या बंगल्यामध्ये मिरवलं आरवलं, परत उबगत ते मन, परत सुखाच्या शोधात, परत आहेच त्याची भणभण. मग त्याला वाटतं गाडी घेतल्यावर सुख मिळालं. घेतली गाडी, सुख मिळालं? मिळालं, तात्पुरतं. फिरून फिरून कटाळा आला, रोज तीच गाडी, रोज तेच सीट, तोच एसी, परत वैतागतं. मग आता कशासाठी पाहिजे? एखादं पद, प्रतिष्ठा, मानपान सगळीकडून फिरून येतं, पण त्याच्या सुखाची समाधानी होत नाही. नाही ना होत तुला सुख, नाही ना मिळालेला समाधान. मग मी सांगतो ते कर. जर तुला जीवनामध्ये सुख हवं असेल तर तू सुखा करता जे इतराच्या नादी लागून जे फिरत होता ना, ते सगळं फिरणं बंद कर. आणि जर तुला सुखच पाहिजे असेल तर कुठं जा? अभंगाचं पहिलं चरण. देवाची ये पायी मुडी, देवाची ये पायी देई मना बुडी, 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 देवाची ये पायी देई मना बुडी. हा देवाची पायी देई मना बुडी, 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 देवाची पायी देई मना बुडी. नक धावू गोडी इंद्रियाचे, नक धावू गोडी इंद्रियाचे, नको धावू गोडी इंद्रियाचे, नको धावू गोडी इंद्रियाचे, नका धावू गोडी इंद्रियाचे, नको धावू गोडी इंद्रियाचे, नको धावू गोडी इंद्रियाचे, नको धावू गोडी इंद्रियाचे. सर्व सुख होती एक वेळ वेळा, सर्व सुख होते होती एक वेळा, सर्व सुख होते होती एक वेळा, सर्व सुख तेथे होते एक वेळा, सर्व सुख तेथे होते एक वेळा, सर्व सुख तेथे होते एक वेळा, सर्व सुख तेथे होती एक वेळा, सर्व सुख तेथे होती एक वेळा. देवाचे पायी देई मना बुडी, नको धावू ओढी इंद्रियांचे. सुख पाहिजे ना तुला? बंगला, घर, दार, पद, प्रतिष्ठा, संपत्ती,
मान्यता संतती हे नाही ना पाहिजे. तो म्हणे नाही नाही हे सगळं झालंय माझं करून पण सुख नाही. मग नाही ना मग नको धावू ओढी इंद्रियांचे, नको जाऊ त्या इंद्रियांबरोबर. ते इंद्रिय तुला नादाला लावतात आणि ते तिकडं चाल म्हणले का तू तिकडं जातो. महाराज इंद्रियांची मनाची लय गट्टी, लय जिगरी दोस्त, रोज एकमेकाच्या गळ्यात असे हात घालून हिंडतात. इंद्रियन मन कधी इंद्रिय मनाबरोबर जात, कधी मन इंद्रियांबरोबर जात. एकमेकाशिवाय जाती नाही ते. तर तुला आतापर्यंत खरं सुख जे मिळालं नाही ना त्याला कारणीभूत इंद्रिय. म्हणजे अरे ते इंद्रिय तुला ज्याच्याकडे घेऊन जातात ना ते विषय आहेत आणि आतापर्यंत पुरावे आलेले आहेत म्हणा. विषयाचं चिंतन करून कुणीही सुखी झालेलं नाही. विषय सेविता सेविता कोण तृप्त झाला आहे का आजपर्यंत असे पुरावे. विषयाचं चिंतन केलं, विषयाच्या सानिध्यात गेले आणि ते सुखी झाले नाही. हो उदाहरण दिले महाराजांनी पुढे. इंधने निमाला अग्निकोटे, धाड 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 घर पेटलेले, घराला आग लागलेली आहे. मालक घाबरला, घर मालक. त्याला त्या घराला लागलेली आग विझवायची आहे. त्यानं विझवण्याकरता चपळाई केली. ते घराची आग विझवण्याकरता त्यानं त्याच्यामध्ये पेट्रोल ओतलं. झालं थोडासा कमी. मग डिझेल टाकलं, अजून थोडा कमी झाला. मग रॉकेल पण ओतलं. लाकडं कोळशे अग्नीत टाकलं, विझला? विझत नाही. ते तर त्याचं खाद्य, इंधन अग्नीचा खाद्य. ते टाकल्यावर अग्नी न विझता जसा जास्त भडकला जातो ना तसं विषयाच्या सेवनाने तृप्तता होत नाहीच नाही पण अधोगतीला गेल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल म्हणून नको धावू ओढी इंद्रियांची, नको जाऊ त्या इंद्रियांच्या मागे. ते तुला कुठं घेऊन जातात आणि तू आपला विचार करत नाही. काय निघाला महाराज आपलं मन बिलाय मोक्कारो. म्हणजे तुमचं नसेल, माझ्याच मनाला म्हणते. कोणी चाल म्हणलं का निघालं बोमा मारत त्याच्या मागे. चांगलं का वाईट विचार नाही करत. चाल म्हणलं का चाल निघाल. कुठेतरी विचार करावा, थांबावा. आणि तू लगेच आपले ते इंद्रिय म्हणतात आणि जातात. जाऊ नको त्यांच्या मागे. का का बरं नको जाऊ महाराज? मनाने विचारलं. त्याचं असं आहे म्हणा, विषयाच्या आणि इंद्रियाच्या सानिध्यात मिळणारं जे सुख आहे ते सुख तुला सुरुवातीला महत्वाचं वाटतं, अमृतासारखं गोड वाटतं सुरुवातीला. तू परिणामाचा विचार केला का काय होईल? अतिशय महत्वाचा मुद्दा आहे हा. आणि मला हा मुद्दा तुम्हाला पटवून द्यायचा आहे. कीर्तनकाराकरता एक आचारसंहिता असते. म्हणजे इथं ज्याला उभं राहायचंय ना त्याच्याकरता एक आचारसंहिता आहे. आचारसंहिता सगळ्यांनाच आहे. कीर्तनाची चाल म्हणायची तुम्हाला पुढंच यावं लागेल. असं जागेवर बसून चाल नाही म्हणायची. आता अलीकडे अजून शॉर्टकट झालेलं आहे. चाल म्हणताना ते उत्तरार्ध आळवला का मध्येच सोडून देताना लगेच दुसरा उचलतो. असं नाही. ज्याचं त्याचं आवर्तन ज्याने त्याने पूर्ण करायचं असतं.
तुम्ही उत्तरार्ध आळवायला सुरुवात केली ना, तुमचं आवर्तन ध्रुवपदासह तुम्हीच पूर्ण करायचं आणि मग दुसऱ्यानं म्हणायचं. सगळं शॉर्टकट झालंय आता आपल्या सवडीनुसार. आचारसंहिता आपल्याला प्रत्येकाला. जर कीर्तनकाराला आपला मुद्दा पटवून द्यायचा असेल, त्याला त्याच्या मनाने पटवून देण्याचा अधिकार नाहीये. तो मुद्दा पटवून द्यायचा असेल तर त्याला 3 पुरावे द्यावे लागतात. एक श्लोक द्यावा लागतो, एक ओवी द्यावी लागते आणि एक कुठल्या तरी संताचं प्रमाण द्यावं लागतं. हे तिन्ही पुरावे त्याच्याकडे असतील तर त्याचा मुद्दा योग्य आहे, नाही तर मग तो असाच हवेत. मलाही हा मुद्दा पटवून द्यायचा आहे. इंद्रियाच्या विषयाच्या सानिध्यात मिळणारं सुख सुरुवातीला अमृतासारखं गोड आहे, पण परिणामाचा विचार केला पाहिजे आपण. मला जर हा मुद्दा पटवून द्यायचा आहे तर मी शाजूक नाही, मला पण ही आचारसंहिता आहे, मला पण हे 3 पुरावे द्यावेच लागणार आहे. असेल तर मला बोलण्याचा अधिकार आहे, अन्यथा नाही. पहिला पुरावा श्लोक श्रीमद भगवद्गीता. भगवान बोलतात, अध्याय क्रमांक 5, विषयेंद्रिय संयोगात यत्तदग्रे मृतोपमं परिणामे विषमेव तत्सुखम राजसम स्मृतम. मी श्लोकाची थोडी संधिफोड करते. विषयेंद्रिय संयोगात, विषय इंद्रिय संयोगात, इंद्रियाला विषयाच्या सानिध्यात ते विषय भोगत असताना यत्तदग्रे मृतोपमम, सुरुवातीला त्याला ते विषय, तो भोग अमृतासारखा गोड वाटतो, पण परिणामे विषमेव. परिणामाचा विचार केला का विषयाचा भोग भोगत असताना. पहिला पुरावा. दुसरा पुरावा ओवी. माऊली ज्ञानोबा काय म्हणतात माहिती का? विषयाचे आरता सारखा विषय पोखिता समाधान किरचित्ता आपजेल. थोडं संधिफोड करते. काय? इंद्रियाचं खाद्य विषयाचं सेवन करणं आणि मनाचं खाद्य भगवंताचं चिंतन करणं. सोपं सांगू का? ज्याचा त्याचा आहार ज्याला त्याला द्या. चिंतन करणं इंद्रियांचं काम नाहीये. विषयाचा भोग घेणं इंद्रियाचं काम आहे. भोगू द्या, मरू द्या, पण सावधान. इंद्रियांनी विषयाचा भोग घेताना मनाला तिकडे जाऊ देऊ नका, नाही तर परमार्थाचं पण वाटोळ आणि संसाराचं पण वाटोळ आहे. परमार्थ पण चांगला नाही आणि संसार पण चांगला नाही. संसार चांगला व्हायचा असेल तर इंद्रियांना इंद्रियाचं काम करू द्या, काहीच अडत नाही आपलं. पण परमार्थात आपल्याला मनाचीच गरज आहे. परमार्थ मनानेच होत असतो, म्हणून मनाला चिंतनात गुंतवा आणि इंद्रियाला विषयाचा आनंद घेऊ द्या. असं केलं तर आपला परमार्थ पण चांगला आणि प्रपंच पण चांगला. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि जर आपण असं केलं नाही, इंद्रियांनी विषयाचं सेवन करता करता संसारातले विषयाचे भोग भोगताना इंद्रियाबरोबर मन सुद्धा जर विषयाकडे गेलं तर पुढे काय होईल विचार केलाय परिणामाचा. तिसरा पुरावा तुकोबरांचं प्रमाण. पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड. विषयाचे सुख येथे वाटे गोड, विषयाचे सुख येथे
विषयाचे सुख येथे वाटे गोड 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 इथं लई गोड वाटतं पण पुढे लोकांनी मानलं गोड वाटतं. खूप लोक आमच्या कीर्तनाला गोड वाटत एकही डायरीतली तारीख रिकामी नाही गोड वाटत. मोठे मोठे हार आता ते असे फुलं सगळं गोड वाटत. विषयच ते नादाला लावणारे भगवान पण लई खेळाय हो. मला काळ्या असा ना त्याच्यासारखा चॅप्टर कोणीच नाही. एक सांगू का तुम्हाला गुह्य गोष्ट त्याच्या भरोशावर राहू नका. त्याला ना वाटतच नाही आपला उद्धार व्हावा. महाराज ज्याचा त्याचा धंदा जो तो सांभाळतो ना हो. प्रत्येकाला वाटतं का नाही आपला धंदा वाढला पाहिजे. आपल्याला बी वाटतंच ना आपला धंदा आहे का नाही. असं वाटलं पाहिजे वाटतं ना प्रत्येकाला आपला धंदा वाढला. त्याला बी वाटतं आपला धंदा वाढला पाहिजे. त्याचा धंदा काय त्याचा त्या काळ्याचा. तुम्हाला ते सोनाराच्या दुकानातला तराजू काटा माहिती का. हा इतकं बारीक माप राहतं ना त्याला हवा लागू नये म्हणून काचेच्या बॉक्समध्ये असतो वजन काटा. अहो त्यांचा तरी काटा थोडा माग पुढं होईल पण याचा नाही होत. याचा काटा आणि याचा धंदा असा आहे जैसे ज्याचे कर्म तैसे जसं कर्म तसा दणका. मग तो पाहत नाही रोज फिरत होते रोज लोकांना हार होते यांच्या काय घेणं देणं नाही. कर्म हे करताना तुमचं कर्म काय घेणं देणं नाही त्याला. इथं किती लोक मानतायत आणि मग त्याला वाटतं ना कसे माहिती का लोकांचा उद्धार जर झाला आणि लोक जर मोक्षाला गेले तर मग त्याचा धंदा वाढायचा नाही ना हो. त्याच्यामुळे त्याला पण वाटतं आपला धंदा चालला पाहिजे म्हणून तो काय करतो माहिती का आपला उद्धार होऊ नये आपल्याला मोक्ष मिळू नये अशी व्यवस्था करतो. तो काय व्यवस्था करतो त्याला आपला सगळा 7-12 माहित राहतो. हा कुठं रमणार आहे ते तिथं रमवतो तो. जशी आई असते बघा आई काय करते काम करत असले का ते पोरगं खेळतं 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 अचानकच रडायला लागतं. मग रडायला लागल्यावर आई काय करते लगेच हातातलं काम टाकून देते लगेच येते का नाही. तिला वाटतं का बरं रडतं बा थोडंफार आधी दुसऱ्या गोष्टीत देऊन पाहते ती बाळाला. राहिलं तर राहिलं बा रमलं तर रमलं. मग एखादं पोरगं रडत असलं तर मग मी त्याला पहिलं खायला देते ते खाऊ बी देतो फेकून नको. आणि मग खुळखुळा देतं ते खुळखुळा बी घेत नाही देतं फेकून. मग ती कधी कधी बाहुली देते त्याला. काही रमतात बाहुलीमध्ये. बरेच रमलेत. तो म्हणतो रमला ना माझे तेच म्हणणं होतं तिकडंच रम माझ्याकडे येऊच नको तू असा नादाला लावतो तो. मग आईला काय वाटतं रमला ना घ्या आपलं काम करू. पण काही पोरं असे चाप्टर राहतात ना मला खाऊ नको मला खुळखुळा म्हणजे काय हे रोजचे कीर्तन लोक मानणं हा खुळखुळाच आहे महाराज परमार्थातला. तो इकडं नादे लावतो. तुम्हाला हे आवडतं ना रमा तिकडं मग तुम्ही जिथं रमाल ना तिथं रमले तर माझ्यापासून कोसो किलोमीटर लांब जाल. विठ्ठल 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 विठ्ठल. तो पुरेपूर त्याच्यापासून आपल्याला लांब करण्याची व्यवस्था करतो. पण काही बाळ हुशार असतात ते म्हणते आई खाऊ नाही लागत खुळखुळा नाही लागत ती बाहुली बी तिकडे फेकाटून नको ती मला बाहुली मला फक्त आणि फक्त तूच पाहिजे असे हुशार पोरं पाहिजे. तो मज भावा तो मज भावा
बस तूच पाहिजे, दुसरं नको. म्हणून या सगळ्यामध्ये गुंतणं. पुढचा विचार केला, इथं गुंतल्यावर काय होईल, पुढे अवघड यमदंड. म्हणून मना सावधान, नको धावू ओढी इंद्रियांचे. म्हणजे मी इंद्रियांबरोबर जाऊ नको का तुकाराम महाराज, अजिबात जायचं नाही. तो म्हणे का इंद्रियन मी सोबत राहतो ना, हो, मग तुम्ही मलाच का बरं सांगता त्यांच्या संग जाऊ नको म्हणून? इंद्रियांना का बरं सांगत नाही मनाला नेऊ नको म्हणून? उठलं सुटलं की मलाच धारेवर धरता, उठलं सुटलं की मलाच धारेवर धरता, कोणी आलं की माझंच कान पिळतं. इंद्रियांना का बरं बोलते नाही तुम्ही? डोळ्याला सांगा मनाला नेऊ नको, कानाला सांगा मनाला नेऊ नको. तुकाराम महाराज म्हणे मी नाही त्यांना सांगणार. का बरं? दोन कारण आहे. एक तर त्यांची मॅच्युरिटी जास्त आहे, ते एकत्रित आले तर माझं ऐकायचे नाही, पहिलं कारण. आणि दुसरं कारण खरं सांगू का, त्यांच्यावर माझा उद्धार अवलंबून नाही ना. माझ्या उद्धाराला जबाबदार इंद्रिय नाहीये, माझ्या उद्धाराला जबाबदार तू आहे. म्हणून तुला सांगतो, नको धावू उडी इंद्रिया, नको जाऊ त्यांच्या संग, नको जाऊ. तुकाराम महाराज म्हणे हा असा नाही ऐकायचा. मग याला असं शिकू न म्हणे आपण का इंद्रियापासून याला बाजूला फोडायचं. काही काही माणसं फोडाफोडीत लय हुशार राहतात. कसे माणसं फोडायचे त्यांना चांगलं माहीत राहत. गायक कसे फोडायचे, वादक कसे फोडायचे, कीर्तनकार पार्ट्या मॅच्युरिटी त्यांचा संघ ग्रुप चांगलं राहतं माहीत त्यांना. महाराज राजकारण करायचं असेल तर भगवान कृष्णाकडूनच शिकावं. देव चतुर चतुरा तो शिरोमणी. तुकाराम महाराज काही कमी नाही. तुकाराम महाराज पण फार चतुर आहेत. त्यांनी जे नीतीचे 4 मुद्दे आहेत, साम दाम दंड भेद, या 4 प्रकारच्या नीती आहेत ना, तर त्याच्यामध्ये भेद नावाची नीती तुकोबरांनी वापरलेली. भेद म्हणजे फोडायचं, मनाला इंद्रियांबरोबर जाऊ द्यायचं नाही ना. मग अशी ठिणगी टाकायची ना का दोघं एकमेकापासून अलग गेले पाहिजे. कस काय केलं तुकाराम महाराजांनी? कस काय केलं म्हणजे एकदम सोपं आहे. तुकाराम महाराजांनी महाभारत डोळ्यासमोर आणलं आणि मनाला इंद्रियापासून बाजूला नेण्याचा प्रयत्न केला. विठ्ठल काय पाहिलं महाभारतात? महाभारतात प्रसंग आहेत महाराज बघण्यासारखे. कौरव पांडवांचं युद्ध आहे, ठरलंय आता बदल होणे नाही. पांडवांच्या बाजूने कोण होतं युद्ध करायला? द्वारकेचा राणा. तुमचा शाईपानाचाही स्वर नाही, तुमचाही स्वर नाही. मला कोणत्या स्वरात म्हणू? आणि दुर्योधनाच्या बाजूने कोण कोण होतं? चला भगवद्गीतेची प्रार्थना काय सांगते ते पाहू. भीष्म द्रोण तटा जयद्रथ जला गांधार नीलोत्पला शल्यग्राहवती कृपेन वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पांडवैरन नदी कैवर्तक केशव. कोण होतं दुर्योधनाकडून? भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, शकुनी मामा, कर्ण, विकर्ण, अश्वत्थामा. बले बले वीर.
2 चिरंजीव आणि 1 बाबा, इच्छा मरणे. वाटलं तर मरायचं, नाही तर नाही मरायचं. ही सगळी प्रजा याच्याकडून. एक सांगू तुम्हाला, दुर्योधनाचा त्याच्या भावांवर विश्वास नव्हता, दुर्योधनाचा त्याच्या मामावर विश्वास नव्हता, दुर्योधनाचा त्याच्या गुरूंवर विश्वास नव्हता, दुर्योधनाचा भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य, अश्वत्थामा कुणावरच विश्वास नव्हता. दुर्योधनाचा विश्वास होता तो फक्त कुणावर? फक्त आणि फक्त कर्णावर विश्वास होता. विश्वविजेता कर्ण माझ्या बाजूने, कोण मारेल मला? आणि खरंय ना महाराज, कर्ण होता पण तसाच. महाभारत सांगतंय, गुप्त आहे ते, फार लोक लक्ष देत नाही त्याच्याकडं. जर पांडवांच्या बाजूने भगवान नसते ना, काहीच करू शकत नव्हते पांडव, काहीच करू शकत. आज कर्ण एवढा शूरवीर आहे, कर्णाकडे सगळे गुण आहे हो, पण तरी त्याला स्वर्ग नाही मला. त्याला कारण एक आहे. काय असतं, 10 गोष्टी चांगल्या असल्या पण एक गोष्ट जर वाईट असेल ना, तर ती एक वाईट गोष्ट 10 चांगल्या गोष्टींवर पाणी फिरवत असते. चांगले गुण आहे कर्णाकडे, पण एकच वाईट गुण आहे तो म्हणजे संगत चांगली नव्हती कर्णाला, दुर्योधनाची होती. संगतीमुळे बिघडलंय सगळं. आता त्याच्यासारख्याच बिघडलंय तर आपलं पा. आपण कोणाच्या संगतीत आहे? शास्त्र काय सांगताय सांगू का? ह्या जन्मातली संगत आपल्याला पुढची कोणती गती मिळणार आहे ती ह्या जन्मातल्या संगतीवर अवलंबून आहे. म्हणून संगत चांगल्याची करा. असा शूरवीर होता कर्ण. कर्णाचा प्रताप भगवंतांना एकदा पाहिलेला होता. कर्ण आणि अर्जुन समोरासमोर आलेले, युद्ध सुरू झालेले, आणि कर्णाची माघार नाही ना अर्जुनाची माघार नाही. इतका शूरवीर होता कर्ण. कर्णाने जर बाण मारला ना अर्जुनाला, लक्षपूर्वक ऐका हा, कर्णाने जर अर्जुनाला बाण मारला ना, तर कर्णाच्या बाणानं अर्जुनाचा रथ 25-30 फूट माग सरकायचा. आपलं अर्जुनाच्या बाणानं कर्णाचा रथ 25-30 फूट माग सरकायचा. अर्जुनाच्या बाणानं कर्णाचा रथ, आणि कर्णाच्या बाणानं अर्जुनाचा रथ फक्त 5-6 फूट माग सरकायचा. अर्जुनानं कर्णाला बाण मारला, कर्णाचा रथ 25-30 फूट माग गेला, आणि कर्णाने अर्जुनाला बाण मारला आणि अर्जुनाचा रथ 5-6 फूट माग सरकला. जसा रथ 5-6 फूट माग सरकला, लगेच भगवंताच्या मुखातून वाक्य निघालं, वा कर्णा वा. आणि यानं त्याला बाण मारला का कर्णाचा रथ 25-30 फूट माग, तेव्हा वा अर्जुना नाही. आणि कर्णाने बाण मारला ना अर्जुनाचा रथ फक्त 5-6 फूट माग गेला, वा कर्णा वा. एकदा झालं, दोनदा झालं. मग अर्जुन म्हणे, अरे रथात माझ्या बसलाय प्रचार. हा, सकाळचा नाश्ता माझ्याकडंच, जेवण इकडंच, दिवस फिरतो त्याचं सगळं सगळं माझ्याकडं, प्रचार हेच करण्यात असं असेल ना, मग असेल. अरे पण त्यानं बाण मारल्यावर माझा रथ मागा गेला का? वा करना, माझ्या बाणानं त्याचा रथ 25-30 फूट मागे जातोय. तुला एकदा नाही वाटलं वा अर्जुना म्हणावं का? भगवान म्हणले ऐकायचंय तुला? हो ऐकायचंय. मग ऐक, मला हे सांग, कर्णाच्या रथात कोण कोण आहे? तुम्ही बोर नाही ना झाले? मला दुसरं नाही बोलता येत. सासून सासरान तिकडे नाही जायचं आपल्याला. माझं चुकलं जरा तुम्हाला आधी सांगायला पाहिजे तुम्ही, म्हणजे जागा सोडता आली असते तुम्हाला. आता नाही उपयोग, आता नाही सुट्टी तुम्हाला. कोण होता कर्णाच्या रथात? बोलागडे जे बोलायचे. मग असा वेळ जातो ना, मला कमी वेळात जास्त बोलायचं. आज काय एकटाच करणं? मग रथ चालवायला कोण होतं?
म्हणजे कर्णाच्या रथात दोघच आहे, कर्ण आणि त्याचा सारथी. त्याच्या सारथ्याचं नाव काय? वा, हा शल्य म्हणजे कोण? कोणता होता शल्य? पांडवांचा मामा, नकुल सहदेवाचा मामा, माद्रीचा सख्खा भाऊ. तिकडून कस काय गेला? लई मोठी कथा आहे ती, तिकडे नाही जायचं आपल्याला. मी अजून नको दा उडी इंद्रियांचे इथंच आहे, अजून अख्खाच्या अख्खा अभंग तसाच पडलेला आहे. कुठं कुठं फिरायचा अभंगात. हा माद्रीचा भाऊ पांडवांचा मामा होता शल्य. काही काही लोक नावासारखेच राहतात. शल्य, शल्य म्हणजे टोचणे. इजा करणे. तो असा टोचायचा ना कर्णाला, त्याचं खच्चीकरण करायचा. तो म्हणे बरं आहे मी इथंच. तर त्याच्या रथात होता शल्य आणि कर्ण, दोघच. तिसरा कुणी नाही. आणि अर्जुना, तुला सगळ्या शस्त्रास्त्र विद्या प्राप्त आहे. अरे तू बाण मारल्यावर त्याचा रथ 25-30 फूट मागे जाणं सहज शक्य आहे, सहज. पण त्यानं बाण मारल्यावर तुझा रथ 5-6 फूट मागे जातोय. कारण सांगू तुला? सांगा ना म्हणे. तुझ्या रथात कोण कोण आहे? अर्जुनाच्या रथात कोण कोण आहे? अर्जुन आहे. अजून भगवान सारथी जगाचा मालक आहे. अजून वा, ध्वजस्तंभावरी वानरू, मूर्तिमंत शंकरू. भगवान शंकराचा असणारा अवतार एक शक्ती हनुमंतराय ध्वजस्तंभावर आहे. अर्जुना, त्याच्या रथात एक पण शक्ती नाहीये. तर तुझ्या बाणानं त्याचा रथ 25-30 फूट मागे जाणं सहज शक्य आहे. पण तो तुझ्या रथात एक नाही, 2-2 शक्ती आहे. 2-2 शक्ती असताना सुद्धा त्याच्या बाणानं तुझा रथ 5-6 फूट मागे सरकतोय. वा करणं नको म्हणू तर काय म्हणू? विठ्ठल 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 विठ्ठल. हा पराक्रम देवाना कर्णाचा पाहिलेला होता. देवाने विचार केला, असा विश्वविजेता कर्ण जर दुर्योधनाकडून असेल ना, आयुष्यभर युद्ध चाललं तरी नाही कौरव हारायचे. मग सोपा पर्याय, कौरव हारवायचे असेल कर्ण बाजूला काढला पाहिजे. फोडायचं याला चांगलं माहिती, त्याच्याकडून शिकून घेत जा. काहीच नाही केलं त्यानं. सूर्यास्त झाला, युद्ध थांबलेला, आपला रथ काढला, सात्यकी घेतला सोबत. आणि पांडव पण त्यांच्या, कौरव त्यांच्या शिबिकेच्या समोर खुर्च्या टाकून बसलेले होते. शकुनी मामा आहे, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, बाकीचे सगळे भाऊ आहे, दुःशासन आहे, दुर्योधन आहे, कर्ण बी, सगळे ग्रुप बसलेला आहे. आणि गेला भगवंताचा रथ. आणि सगळेच म्हणे, का बरं आला गडे कृष्ण, का बरं आला गडे कृष्ण. सगळे पाहतच राहिले, काही नाही गेला. याने सगळ्यांना नमस्कार वगैरे केला, काहीच नाही. मग बाकीचे सगळे म्हणे, बस ना कृष्ण. तो म्हणे, बसायला नाही वेळ, बसायला नाही आलो. मग कर्णा इकडे बैठकीतून उठवला. बैठकीतून उठवल्यावर मग आता आपण एवढे सगळे माणसं आहे आणि मी नुसतं यांना म्हणलं, ओ इकडे या. तुम्ही म्हणाल, काय सांगितलं या बाईला गडे? वाटतं का नाही असं माणसाला? व्यवहारात असं आहे तर मग तसं तेव्हा कसं वाटलं असं. कर्णाला म्हणे इकडे. बाकीचे म्हणे, का बरं बोलवलं इकडे कर्णाला? बस म्हणे रथात. रथात बसवलं आणि त्याला लांब नेलं. काय करतोयस तू? दोन काय युद्ध? कोणाच्या बाजूनी आणि कुणाच्या विरोधात? कौरवांच्या बाजूनं आणि पांडवांच्या विरोधात. काय करतोय तुला कळतं? अरे पांडव कोण आहे तुला माहितीये का? तो म्हणे कोण? अरे ते पांडव मरू दे, कोण आहे हे जाऊ दे, पण तू कोण आहे हे तरी माहितीये का तुला? तो मी कोण आहे म्हणजे, मी करुण आहे, मी सुतपुत्र आहे, मी राधे. राधे नाही तू, कौंते कौंतेय, कुंतीचा
ज्येष्ठ पुत्र आहे तू, सूतपुत्र नाही, तू क्षत्रिय आहे. पांडवांचा सगळ्यात मोठा भाऊ आहे. आणि तो म्हणे मग काय करू, पांडवांचा भाऊ इथं काय करू मग मी. अरे मग तू त्यांच्या विरोधात लढतोय, त्यांना मारतोय तू, आणि तू हे आज मला सांगतोय. आज युद्ध सुरू झाल्यावर तुला नाही वाटलं इथून मागे सांगावं मला. महाराज असा शिकवला देवानी करणं. फार मोठा संवाद आहे, माझ्याकडे वेळ नाहीये. असा शिकवला करणं देवानं. माझं वाक्य ऐका. त्या शिकवल्यानं, त्या उपदेश केल्यानं करणं शरीराने पांडवांकडून आला नाही. करणं शरीराने पांडवांकडून आला नाही, पण मनाने दुर्योधनाकडून ठेवला नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. युद्धच नाही केलं कर्णानं. कितीतरी वेळा त्याच्या समोर हे 5 भाऊ आले. त्यानं धर्मन, भीमन, नकुल, सहदेव जा म्हणले, नाही मारायचं तुम्हाला, जा. ठरवलं असं तर लगेच मारले असते, पण का यानं असं काय त्याला शिकवलं, मनाने तो दुर्योधनाकडून लढलाच नाही महाराज. थोडक्यात मनाने करणं भगवंताने दुर्योधनापासून बाजूला केला. हीच युद्ध नीती तुकोबरांनी इथं वापरलेली. जर आपल्याला आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर मनाला इंद्रियांपासून बाजूला नेलं तर आपला उद्धार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, म्हणून नको धावू ओढी इंद्रियांचे. बर मग तू करा महाराज, नको तो नको, नको ना जाऊ इंद्रियांबरोबर, नाही जात. मग इंद्रियांबरोबर नको जाऊ तर मग काय करू मी. देवाची पायी देई मना बुडी. इंद्रियांबरोबर नको जाऊ, मग मी काय करू. तू ये ना, सुख पाहिजे ना तुला, तर त्याच्या करता तू देवाच्या पायाशी बुडी मार. बुडी 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 म्हणजे उडी, बुडी म्हणजे उडी. पटापट उत्तर द्या, वेळ संपली आपली. उडी मारताना ज्याच्यात मारायची तो पदार्थ पातळ पाहिजे का घट्ट. दगडाचा भला मोठा गंज आहे, त्याच्यात उडी मारायची. म्हणजे उडी मारायला ज्याच्यात उडी मारायची तो पदार्थ कसा पाहिजे. पाण्यात उडी मारता येते, दुधात उडी मारता येते, चहात नाही, पण मग ठरवलं तर पातळच आहे ना. म्हणजे द्रव पदार्थात उडी मारता येते. तुम्ही म्हणता देवाची पायी मना बुडी देईन, देव बुडी बुडी देव. देवाची पायी पातळ आहेत का, द्रव रूप आहे का, कस काय बुडी मारायची. इथं उडी मारणे म्हणजे अशी लगेच उडी मारणे नाही. उदाहरणाने सांगते म्हणजे पटकन पटल तुम्हाला. एक माणूस पाण्यात पडला, त्याला पोहता येत नव्हतं, गटांगळ्या खात होता. दुसऱ्याने त्याला पडताना पाहिलं, त्याला मस्त त्याला वाचवावं वाटत होतं, पण ज्याने पाहिलं त्याला बी पोहता येत नव्हतं. तो नुसताच लांबून हो धावा, हो वाचवा, हो तो माणूस पाण्यात पडला, हो वाचवा, हो त्याला. लोक आले, काय हो, काय हो माणूस पाण्यात पडला, कुठे हो, अहो तो 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 बघा, तो त्याचं ते डोकं दिसतंय बघा, अहो बघा त्याचा पाय दिसतोय, तो बघा ना तो पाण्यात. काही वेळाने अजून दुसरे माणसं, काय झाले हो, कुठे आहे तो माणूस. नाही हो, तो आता पाण्यात बुडला. बुडला म्हणजे काय झाला, बुडला म्हणजे दिसेनासा झाला. बुडला म्हणजे पाण्याशी एकरूप झाला. बुडला म्हणजे पाणी आणि तो आता वेगळा राहिला नाही. बुडणे म्हणजे एकरूप होणे, बुडणे म्हणजे समरस होणे, बुडणे म्हणजे ज्याच्यात बुडलो त्याच्यापासून वेगळा न राहणे. तू देवाच्या पायात बुडी मार म्हणजे देवापासून वेगळा राहू नको, देवाशी एकरूप हो, देवाशी समरस हो. विठोबा रखुमा, विठोबा रखुमाई, 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 विठोबा
हा, पण मला सूचना आली 20 मिनिटं घ्यायची. थांबू? नाही हो, अर्धा नाही, 20च मिनिटं. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून देवा मना देवाचे पायी देई मना बुडी, नको धावू उडी. इंद्रियांच्या बुडी मारायची, पण ज्याच्यात बुडी मारायची, ज्याच्यात समरस व्हायचं, एकरूप व्हायचे, ते देवाचे पाय पातळ पाहिजे ना. पायात बुडी मारायची म्हणजे पाय डोळ्यासमोर न घ्यायचे. पाय शब्दाचा अर्थ आहे स्वरूप. देवाच्या स्वरूपात स्वतःला विलीन कर, एकरूप कर. देवाच्या स्वरूपामध्ये एकरूप झाला, इंद्रियांच्या नादी नाही जर लागलो, ठीक आहे, तू कबर ऐकलं मी तुमचं, इंद्रियांची संगत सोडून दिली, देवाच्या स्वरूपामध्ये बुडी मारली, तर तिथं गेल्यावर माझा फायदा काय होईल? अभंगाचं दुसरं चरण. सर्व सुख होते थे होती एक वेळा, सर्व सुख ते 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 होती एक वेळा. नसरती काळे कल्पाते है, नसरती काळे कल्पाते है, सर्व सुख ते होती एक वेळा, सर्व सुख ते होती एक वेळा, सर्व सुख ते होती एक वेळा, सर्व सुख ते होती एक वाढवलं तर घेऊ द्या मला बी, मग पुढचं का? अजून 4 विचारून तसेच येत ना हो माझे, मला बी माझा धंदा नाही. खरकट ठेवायला आवडत नाही, पण वेळेत सोडलंही पाहिजे. पण तुमच्या परवानगीने, नाही तर इथंच थांबत होते. सर्व सुखे तेथे होती एक वेळ, न सरती काळे कल्पांती. जर तू असं केलं ना, इंद्रियाची संगत सोडली, देवाच्या स्वरूपात विलीन झाला ना, तुझा फायदा पहिला, सगळे सुख तुला तिथंच मिळते. कुठं? देवाच्या चरणाजवळ. सगळे सुख म्हणजे सुखामध्ये प्रकार आहे का? तसे भगवद्गीतेमध्ये सुखाचे प्रकार आहे. राजस सुख, तामस सुख, सात्विक सुख. अजून सुखाचे प्रकार आहे शब्दाच्या माध्यमातून मिळणारं सुख, स्पर्शाच्या माध्यमातून मिळणारं सुख, रूपाच्या माध्यमातून मिळणारं सुख, रसाच्या माध्यमातून मिळणारं सुख, गंधाच्या माध्यमातून मिळणारं सुख, म्हणजे पंचविषयाच्या माध्यमातून मिळणारे सुख. असे सगळे सुख मिळवण्याकरता तुला वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची गरज नाही. एकाच ठिकाणी सगळे सुख उपभोगायला मिळतील. किती वेळ? न सरती काळे कल्पांती हे. काळ सरल. काळ आधी का परमात्मा आधी? म्हणजे काळाने याला निर्माण केलंय का यानं काळाला? काळ म्हणजे वेळ पण, म्हणजे वेळेला परमात्म्यानं निर्माण केलंय का परमात्म्यानं वेळेला निर्माण केलंय? आता तुम्ही पण हा विचार करायला किती वेळ घ्याल? हा, पहिले कोटेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पायी कानोबा तेरे तेरे तेरे. आधी काहीच नव्हतं.
तोच होता. त्यानं हे सगळं निर्माण केले. काळ, वेळ, तिथी, मुहूर्त हे त्यानं निर्माण केले. यांनी नाही त्याला निर्माण केलं. काळ वेळ त्याच्या ताब्यात आहे. न सरती काळ. काळ संपल, वेळ संपल, पण तुला मिळणार सुख संपणार नाही. मग किती वेळ पुरल ते? कल्पांती हे. कल्पाच्या कल्प संपतील. आता लई मोठा आहे कल्पाचा हिशोब. सत्ययुग अधिक त्रेतायुग अधिक द्वापारयुग अधिक कलयुग बरोबर एक महायुग. आता यांची संख्या शोधायची परत. 4,32,000 कलियुग, 8,64,000 द्वापारयुग, 12,96,000 त्रेतायुग, 17,20,000 सत्ययुग. चौघांची बेरीज केली 43,20,000 एक महायुग. आणि असे एक महायुगाला 71 गुणायचं की एक मनवंतर होतं. असे 14 मनवंतर गेले की मग ब्रह्मदेवाचा 12 तासाचा एक दिवस होतो. असे 100 आयुष्य त्याचं पूर्ण झालं का मग एक कल्प होतं. बाबा बाबा थंडी वाजून तापच येईल. एवढं मोठं आयुष्य. तेवढ्या कल्पापर्यंत तुला सुख मिळल. न सरती काळे कल्पांती हे. हा दुसरा फायदा. तिसरा फायदा कोणता? तिसऱ्या चरणात आहे बरं का. वेळ नाही ना म्हणून ना. तुम्ही नाराज नाही ना? नाही म्हणल्या तरी जे ठरेल ते ठरेल. त्याच्यात काही कमी जास्त नाही म्हणा. म्हणा नका म्हणू तसं. कशाला तरी ताण द्या काय. तर मग माझं जाऊ काय हो. तर तिसरा काय फायदा माहिती का? तिसऱ्या चरणात तू कोबराय म्हणतात येणे जाणे खुंटे. तिसरा फायदा काय माहिती का? मना. तुला जे सारखं इंद्रियांच्या बरोबर सुखाचा आनंद घ्यायला जे बाहेर जावं लागतं ना ते तुझं बाहेर जाणं संपल. कस काय? आता सुख जर आताच मिळालं तर तुला बाहेर जायचं काम नाही ना. मग तू बाहेरच नाही गेला तर परत यायचं बे ताणच नाही ना तुला. म्हणजे जायचं नाही यायचं नाही. येणे जाणे खुंटे संपलं का? अजून काय? चौथा फायदा धावे एरझार. या येण्या जाण्यामुळे तुला अधोगती प्राप्त होईल. 84 लक्षाच्या चक्रात पडावं लागल. तो एरझारा सुद्धा तुझा संपून जाईल. चौथा फायदा. आणि पाचवा न लगे डोंगर उसंतावे. डोंगर ओलांडावे लागणार नाही. कोणते डोंगर? महाराज आयुष्यभर जीवन जगलं का पहिला डोंगर चढावा लागतो आयुष्य संपल्यावर मृत्यूचा. मृत्यूचा डोंगर उतरला की लगेच पुढच्या जन्माचा लगेच बालपणाचा तरुणपणाचा म्हातारपणाचा परत मृत्यूचा. असे किती डोंगर चढलेत आतापर्यंत आपण. हे जन्म मृत्यूचे डोंगर तुला चढावे लागणार. न लगे डोंगर उसंतावे. येणे जाणे खुंटे. फायदाच फायदा आहे तुझा. हो का तू कबराय? हो. पण ऐक ना म्हणा हे तू कर. पण माझी एक छोटीशी विनंती. बोला ना तू कबराय. आता मी तुमचंच ऐकतोय. तुमचंच ऐकून आता मी चलल पुढं. एक महत्वाची गोष्ट सांभाळशील का म्हणा? बोला ना तू कबराय. सांगणे ते तूज इतुलेची. आता चौथ्या चरणात काय तुला एवढीचीच गोष्ट सांगायची मला. पण फार महत्वाची ती. कोणती हो? मानी धन कांता विषतुल्य. विषतुल्य म्हणजे विषा समान मान. कुणाला? धनाला आणि स्त्रीला. का बरं? याला घातक वस्तू आहे दोन्ही पण. यांना कोपरापासून जोड. कुणाला? धन आणि स्त्री. नाद नाही करायचा. नाद नाही करायचा. हात जोडाय. का बरं तू करा मरस तुम्ही मला? अरे बाबा माझ्याकडे तसे पुरावेत. म्हणे काय पुरावे? या धनापायी लई बरबाद झाले. दुसऱ्याचं हिसकवण्याचा प्रयत्न केला लई बरबाद झाले. टाटा सरकत चाललाय पुढं. पटापट उत्तर द्या बरं का. आता अभंगच पूर्ण करून घेते. धन घातक आहे आपल्या जीवनाला.
स्वकष्टाने कमावलेलं नाही बरं का, जबरदस्तीनं मिळवलेलं. मी काही प्रश्न विचारते, उत्तर पटापट द्या. हस्तिनापूरचा खरा राजा कोण? हो बरोबर आहे उत्तर, पंडू राजा. शंतनू राजा, पत्नीचं नाव आहे गंगा. 7 मुलं झाले तर ती नदीत सोडून देऊ लागली. 8व्या पोराला विचारलं म्हणे का बरं सोडती, तर म्हणे आजच तुमचा माझा संबंध संपला. मी तसं कबूलच केलेलं होतं का मला काही विचारायचं नाही. असं म्हणजे लग्न करतानाच ते असं असं मनाने केलं का बऱ्याच अटी असतात त्याच्यात. असं आता ते शंतनूचं गंगेचं मनाने झालेलं होतं ना, असं मन ते काय शब्द आहे पण ते शूटिंग चालू आहे तसं बोलता नाहीत मला. असं मनाने केलं का त्याच्यातल्या अटी राहतात. हा मी कशी वागले तर मला काही विचारायचं नाही, नाही तर मग पिशवी. आणि तिने पण तसाच करार केला होता गंगेने, मला काही विचारायचं नाही. 7 पोरं पाण्यात टाकले गंगेत, नाही विचारलं शंतनूने तिला. तशी आटच होती ना, आता मनाने करेल होतं, कस काय विचारेल बिचारा. 8व्याला त्याला राहावं नाही, लोक नाव ठेवायला लागले. ती म्हणे मी सांगितलं होतं ना संबंध संपला तुमचा माझा. मुलगा घेऊन जाते, मोठा झाल्यावर आणून देते. मुलाचं नाव ठेवलं देवव्रत. मोठा झाला महाराज, गंगेची शिकवण आहे त्याला, तरबेज करून पाठवला तिनं. तरुण झाल्यावर शंतनूच्या ताब्यात दिला. आता एक दिवस हे शंतनू रथात बसून गंगेच्या काठावर गेले तर एका कोळ्याची मुलगी पाहिली, तिचं नाव आहे सत्यवती. विवाह करण्याचा प्रस्ताव ठेवला तिच्या वडिलांपुढे, पण वडिलांनी अट घातली. ते म्हणे तुम्ही क्षत्रिय आहे ना, आम्ही कोण आहे कोळी. तर तुम्हाला पहिल्या बायकोचा एक पोरगा आहे देवव्रत, माझ्या पण मुलीला मुलं होती. तुम्ही क्षत्रिय तर मग तुमच्या नंतर राज्यकारभार कोण पाहिल? पहिलाच पोरगा पाहिल ना मोठा, म्हणजेच देवव्रत. मग माझ्या पुरीच्या पोरांनी काही चाकरीच करायची. करार करत असाल तर मुलगी देतो, माझ्याच मुलीचे मुलं राजा होते. तो म्हणे मग नाही जमायचं. शंतनू परत आला निघून, उदासच होता. मुलाने बापाचा चेहरा पाहिला, उदास का बरं? सारथ्याला विचारलं, त्यानं घडलेला प्रकार सांगितला. असं आहे का, लग्न करायचंय बाबांना पण ह्या अटेमुळे करता येत नाही का? असं असतं, बाप मुलाचं लग्न करत असतो. इथं उलट आहे, इथं उलट झालं. मुलाने बापाचं लग्न जमवलं. गेले त्या सत्यवतीच्या वडिलांकडे. अटतीच आहे, हीच अट आहे ना तुमची, काहीच काळजी करू नका, तुमच्याच मुलीचे मुलं राजा होते. मग तुझ्या वडिलांनी त्या दिवशी का नाही सांगितलं? त्यांना सांगण्याचा अधिकार नाही का बरं? मी त्यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा आहे ना, मी या नगरीचा राजकुमार आहे, युवराज आहे मी. म्हणजे युवराज पद मला घोषित झालेलं आहे. त्यांनी मला पद दिलंय, ते काढण्याचा अधिकार त्यांना नाही, पण मला आहे ना. माझ्या पदाचा राजीनामा देण्याचा अधिकार मला आहे, म्हणून माझा अधिकार आहे, म्हणून मी ठरवतो मी युवराज पदाचा राजीनामा देतो. तुमच्याच मुलीचे मुलं युवराज आणि भविष्यात राजा. तो म्हणे थांब, तू आज म्हणतोय आणि उद्या तुझ्या मुलांनी अधिकार गाजवला मग? तो म्हणे असं असेल तर मी आजच भीष्म प्रतिज्ञा करतो, ब्रह्मचारी राहील, लग्नच करणार नाही. देवव्रत नाव संपलं, नाव पडलं नवीन भीष्म. अविवाहित झालं. सत्यवती बरोबर लग्न, 2 मुलं झाले. एकाचं नाव आहे चित्रांगद, एकाचं नाव आहे विचित्रवीर्य. तर तो जो चित्रांगद होता तो एक दिवस युद्धाला गेला. त्याच्याच नावचा एक गंधर्व होता चित्रांगद, त्याच्याच हातून तो मृत्यू पावला. लग्नाच्या अगोदरच मरण पावला. लग्नच झालं नाही. आता एकच उरलाय विचित्रवीर्य, त्याचंही लग्न नाही. मोठी अडचणच आहे आता ही लग्नांची. जे आताच नाही तेव्हा बी होतं लग्न जमाना त्याचं, कोणी पोरगीच द्यायना. तर काशी नगरीमध्ये राजा आहे, त्याच्या मुलींचा स्वयंवर होता. त्याच्या 3 मुलींचे नाव अंबा, अंबिका, अंबालिका. तिघींचं स्वयंवर होतं. सगळ्यांना आमंत्रण, पण हस्तिनापूरला आमंत्रण नाही. का? भीष्माचार्याचे एवढे तरबेज होते,
बाण चालवण्यामध्ये नुसता धनुष्यबाण घेऊन उभे राहिले तर सगळे राजे माघार येतील, म्हणून नको भीष्म. टाळलं, पण कुठून तरी बातमी लागली. भीष्माचार्य म्हणले हस्तिनापूरला टाळलं, गेले रथ घेऊन. नुसतेच उभे राहिले सभेमध्ये, सगळे राजे मागे सरकले. तिन्ही नवऱ्या रथात टाकल्या आणि हस्तिनापुरात आणले. विचित्रवीर याला म्हणे कर या तिघीं बरोबर लग्न. तो म्हणे एक नाही भेटले तर आज 3 भेटल्या. तर त्याच्यातली जी मोठी होती का अंबा, ती म्हणे मला नाही लग्न करायचं. का बरं? शल्य नावाचा राजा आहे. हा तो शल्य नाही बरं का, पांडवांचा मामा. आता दुसरा एक शल्य, आता त्याची कथा नको बाई, लई टाइम नाही माझ्याकडे एवढा. तो दुसरा एक शल्य, त्या शल्य राजावर माझं प्रेम आहे, मला त्याच्याशी लग्न करायचं. मग भीष्माचार्य म्हणे तू आधी सांगायचं ना, तुम्ही वेळ कुठं दिला, उचललं रथात टाकलं, कसं काय सांगू मी. बरं जाऊ दे, काय काळजी करू नको. तिची बोळवण केली आणि त्या शल्य राजाकडे पाठवलं. तो म्हणे असेल प्रेम. काय पूर्वीचे लोक निष्ठावंत होते हो. असेल प्रेम, पण त्याने स्वयंवरात नेलीये, नाही लागत अशी पत्नी मला, नकोय तुम्हाला. काढून दिली त्यानं, पण स्वीकार नाही केला. अंबा परत आली. ती म्हणे ओ ते नाही म्हणले लग्न करायला, मग कर त्याच्यावर विचार. मला तो पसंत नाही, कसं काय करू लग्न मी. मग आता काय करायचं. तो नको म्हणला, हा पसंत नाही. मग ती म्हणे मधला एक पर्याय सांगू का, तुम्ही लग्न करा माझ्याशी. भीष्माचार्य म्हणे मी प्रतिज्ञा केली. मग कशाला आणलं मला प्रतिज्ञा केली तर, कोणा करता आणलं, माझ्या पुतण्या करता. काय अधिकार आहे तुम्हाला आम्हाला आणण्याचा. त्या दोघींनी केलं लग्न, घाबरत घाबरत. आंबा म्हणे मी लग्न करणार, मला तो पसंत नाही, जो पसंत आहे तो मला नाही म्हणलेला आहे, आता तुम्हीच माझ्याशी लग्न करा. भीष्माचार्य नाही म्हणले. जर तुम्ही लग्न नाही केलं, आज माझ्या बर्बादीला कारणीभूत तुम्ही ना, तुमच्या नाशाला कारणीभूत मीच असणार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. ती आंबा तिथून रागा संतापाने निघून गेली. कुठे गेली ती. ते मगाचे रायपूरचे बाबा कुठे गेले, परिक्रमा करणारे. वरती हात करा फक्त तुम्ही. आम्ही गेल्या वर्षी नर्मदा मैयाच्या परिक्रमेला सोबत होतो दोघं, म्हणजे काही काळ बरं का. नंतर आमची जोडफोड झाली. आपल्याला किनाऱ्यावर एक गाव लागलं होतं, अंबालिका. नर्मदा मैयाच्या काठावर एक गाव लागतंय अंबालिका, हे तिच्याच नावावरनं पडलेलं आहे. ही आंबा तिथं गेली मध्य प्रदेश मध्ये, नर्मदा खंडात, नर्मदा मैयाच्या काठावर. तिथं तिने तपश्चर्या केली. तिच्या हाताचं शिवलिंग आहे आज सुद्धा. मला सांगताना सुद्धा काटा येतो. मी मैया जवळून पाहिली, ते मंदिर पण पाहिले, ती जागा पण पाहिली. तिथं तपश्चर्या केलेली तिनं. भगवान शिवाला प्रसन्न केलं. काय पाहिजे, भीष्माचार्य मारायचे, काय पाहिजे. ते म्हणे बाई शक्य नाही. कस का, ते इच्छा मरणी. त्यांना तूच काय, आम्ही पण नाही मारू शकत. त्यांना वाटलं तर ते मरतील, नाही तर नाही मारायचे, पण मला त्यांना मारायचंय. मग ह्या अवतारात नाही, हा देह तुला सोडावा लागेल तर ते मरतील. तयार आहे मी. तिनं स्वतःचा देह अग्नीमध्ये समर्पित केला. आणि तीच अंबा पुढे द्रुपद राजाच्या यज्ञातून शिखंडी म्हणून जन्माला आली. अर्जुनाच्या बाणावर बसली, मग भीष्माचार्य मारले. विठ्ठल 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 विठ्ठल. संपला आंबाचा प्रश्न. ह्या दोघी जणी राहिल्या, अंबिका आणि अंबालिका. दोघींचं लग्न विचित्र वीर्याबरोबर झालं. अडचण अशी आली, संतती नाही. तो विचित्र वीर्य आजारी होता, तसाच मेला. सुना राहिला तशाच. हस्तिनापूरला वारसदार नाही. हा बाबा लग्न करायचं नाही म्हणतो. मग या सत्यवतीला पूर्वी लग्नाच्या अगोदर पराशर ऋषींपासून झालेला एक मुलगा होता, त्यांचं नाव आहे श्री व्यास. तिनं व्यासांना बोलवलं, भाऊ हस्तिनापूरला वारसदार दे. व्यासजी आलेले आहेत. त्या दोघींचा राण्यांचा स्वीकार केलेला आहे. सुरुवातीला अंबिका गेली. व्यासांचं तेज तिला सहन नाही झालं, डोळे झाकून घेतले. तिला पोरगा झाला. डोळे झाकले म्हणून पोरगा बी कसा झाला, आंधळच. दुसरी गेली अंबालिका. व्यासांच्या तेजाला थरथर 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 कापू लागली. तिला मुलगा झाला. तोही थोडासा आजारीच झाला. त्याचं नाव पंडू. असा व्यंग असलेला राजा नाही चालत. मग त्या दोघींची एक दाशी होती, ती गेली व्यासांजवळ. सात्विक होती ती. तिला मुलगा झाला. त्याचं नाव ठेवलं विदुर.
पण पूर्वी राजाचा मुलगा राजा, प्रधानाचा प्रधान, नोकराचा नोकर, दासाचा दासच ना. मग हा दाशीचा मुलगा होता म्हणून दाशी पुत्रच होते विदुर. आता या दोघांमध्ये राजा कोणाला करायचं तर म्हणे आंधळा राजा नाही चालत, राजा डोळस असावा, आंधळा नाही. मग आंधळ्याला नाही केलं राजा, मग पंडूला केलं. मग पंडूचं लग्न झालं, त्याला कुंती आणि माद्री 2 पत्न्या. तो म्हणे दादा मला यज्ञ करायला जायचंय, लग्नाच्या गडबडीत राहून गेलं तर मी जाऊ का यज्ञ करायला? आणि म्हणे जायचं तर मग तू तर राजा आहे राजगादी. म्हणे दादा एक मदत करा ना मला. ते आंधळ्याला म्हणे तुम्ही मला एक मदत करा ना, मी यज्ञ करून येईपर्यंत राजगादी सुनेने ठेवायची, मी येईपर्यंत तात्पुरते राजा तुम्ही, मी आलो का परत माझं मी घेऊन टाकल. राजा होता पण कसा होता? तात्पुरता, काही काळापुरता. या आंधळ्यानं अशी व्यवस्था केली का हा परत आलाच नाही पाहिजे. पंडू तिकडे गेले. एक ऋषी जोडपं हरणाच्या रूपात एकांतात आलेलं होतं. यांनी बाण मारला, त्या हरणाने, ऋषी होते ते, शाप दिला, आम्ही पती पत्नी एकांतात असताना आम्हाला अलग केलं, तू पण पत्नीच्या जवळ गेला तर तुला मृत्यू येईल. संतती होणं शक्य नाही, पंडूराजाला मृत्यू येईल. त्यामुळं मुलं नाही. कुंती म्हणली काळजी नका करू, माझ्याकडे 5 मंत्र आहेत. मंत्राने मुलं झाले. धर्म, अर्जुन, भीम 3 जण झाले. ते म्हणे थांब तुलाच मुलं आहे. माद्रीचं काय? तिच्या कानामध्ये 2 मंत्र सांगितले. कुणाचे? अश्विनी आणि कुमार. ह्या 2 देवता पण नर्मदा मैयाच्या काठावर आहे बरं का. च्यवन ऋषींचा आश्रम आहे, नर्मदा मैयाच्या काठावर लागतो. श्रीमद भागवतात च्यवन ऋषींचं वर्णन आलेलं आहे. तो आश्रम जसाचे तसा मैयाच्या काठावर आहे. तिथं अश्विनी आणि कुमार 2 देवतांच्या प्रतिमा आहेत. त्या अश्विनी कुमारांचे मंत्र माद्रीच्या कानात सांगितले आणि तिला 2 मुलं झाले, नकुल आणि सहदेव. एक दिवस माद्री सुंदर दिसत होती. पंडूराजा स्पर्श करायला गेले तर मृत्यू आला. माद्री पतीबरोबर सती गेली. 5 पोरांना घेऊन कुंती हस्तिनापुरात आली. आता राजा कोण होता? सुरुवातीला पंडूराजा होता. बाप गेला ना, कायद्यानं अधिकार कुणाचा? बाप गेल्यावर अधिकार कायद्यानं कुणाचा आहे? का भावाचा? पोरगा आला होता ना, लहान का होईना, युधिष्ठिर, मग द्यायला पाहिजे ना त्याला राजगादी. आंधळ्याला लई ना लालोच, सोडली नाही त्यानं गादी. त्या पोरांना अशीच वन करायला लावली. कशा करता सांगते मी? भावाचा धन, भावाची संपत्ती, भावाची गादी हडपण्याचा प्रयत्न केला माऊल्यांनो, पाणी पाजायला शिल्लक ठेवला नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. कांता सांगायची आणि थांबायचंय मला, वेळ संपली 20 मिनिटाची आपली. मानी धन विषतुल्य, मना मानी कांता विषतुल्य. स्त्री सुद्धा विषाप्रमाणे मानून त्याग कर. मनाने तुकाराम महाराजांना विचारलं पुरावा आहे का? आहे का म्हणजे पुराव्याशिवाय बोलतो का मी? ऐक, रावणाचं लग्न झालेलं आहे. किती पत्न्या? त्याला रावणाला 80,000. 80,000 जे दिसलं नाही त्याला, ते एकट्या शीतेत दिसलं. घेऊन गेला तिला. काय रावण होता. संसारिकानं मी तर म्हणते रावणाचीच पूजा करायला पाहिजे. काय ऐश्वर आहे माऊल्यांनो त्याचं. सोन्याची नगरी, 80,000 पत्न्या, पोरं, हे असे पोरं होते. नुसते पोरांचे नाव घेतले ते स्वर्गातले देव हादरत होते. नरांतक, यमांतक, मेघनाथ म्हणजेच इंद्रजित थरथर कापत होते. आणि 33 कोटी देवता पायऱ्या केल्या होत्या. पायऱ्या सगळ्या देवांना नाही, पण एका देवतेला लई घाबरतो आपण. अजून लांबून दर्शन घेतो तिरपवून. त्याने जर का वक्रदृष्टी गेली, शनिदेव त्यांच्या पाठीवर पाय ठेवून हा सिंहासनावर चढत होता. पालथा करायला होता. का बरं? त्याची नजर नाही पडली पाहिजे, नाही तर मग सगळा सातबारा बिघडतो. म्हणून त्याला पालथा केलं होतं शनिदेवाला. त्याच्या छाता म्हणजे पाठीवर पाय ठेवून चढत होतो. काय ऐश्वर त्याचं बर का. जमिनीवर राहत होता, पृथ्वीवर, पण स्वर्गातलं विमान वापरत होता. आणि माझे प्रभू देव होते
तरी रथ वापरत होते हो प्रभू राम. आणि हा स्वर्गातलं विमान वापरत होता. त्याच्या विमानाचं नाव आहे पुष्पक. विमानाची पण एक विशेषता आहे महाराज, त्या विमानाला इंधन नाही लागत. डिझेल नाही, पेट्रोल नाही, CNG नाही, गॅस नाही, त्याला टोल नाका नाही, टॅक्स भरावा लागत नाही, काहीच नाही त्याला. बरं, त्याला ड्रायव्हर बी नाही लागत. नुसतं विमानात बसायचं आणि त्यांना म्हणायचं चल वडगावला, लगेच विमान घेऊन येत. एकट्या माणसाला जर जायचं असेल तर विमान लहान होतं, आणि 5000 लोकांना जर न्यायचं असेल तर विमान मोठं होतं. आणि आजही ते विमान आहे. तुमचा विश्वास नाही का माझ्या बोलण्यावर? बाई माझं काहीच म्हणणं नाही, तुम्हाला माझं पटत नसेल तर आजही ते विमान स्वर्गात आहे. तुम्हाला पाहायचं असेल मग काय सांगू मी तरी. पण मग हाय का नाही सांगायला याल ना परत आम्हाला तिकडे गेल्यावर. तर तो कसलीच कमी नसणारा रावण, पण कांता दुसऱ्याची पत्नी स्त्री मिळवण्याचा प्रयत्न केला. नष्ट व्हावं लागलं त्याला, नष्ट. म्हणून मना माझी विनंती तुला, साध्यापर्यंत पोहोचायचं असेल तर ह्या 2 तत्वांना लांबून नमस्कार कर. दुसऱ्याच्या धनाला आपलं म्हणू नको आणि दुसऱ्याच्या स्त्रीला आपलं म्हणू नको. जर तू हे माझं ऐकलं, जर अशा प्रकारे वागला तर मना तुझे माझ्यावर उपकार होतील अभंगाच्या शेवटी. का म्हणे तुझे होती उपकार